हॅलो नमस्कार, वेलकम टू मॅजिक मुमेंट विथ श्रुतीज व्लॉग। तर आज आहे वेडिंगचा डे आणि आता आम्ही पटापट आवरतो आहे कारण ऑलरेडी लेट झाला आहे बाळांना उठायला। सो पटकन आवरतो आणि निघतो। तर आपण कार्यालयात जाऊन बघूया की काय काय होत आहे। आम्ही लग्नाला पोहोचेपर्यंत नवरीबाईचं छानसं रुखवत मांडून झालेलं होतं। छोट्या छोट्या वस्तू किती सुंदर दिसत होत्या आणि इकडच्या साईडला छान डेकोरेशन केलेलं होतं आणि आलेली पाहुणे मंडळी सगळी बसलेली होती। तेवढ्यामध्ये आमच्या नवरदेवाचं आगमन झालं आणि नवरदेवाला ओवाळलं आणि मग झाले नवरदेवाकडची सगळ्यांची एंट्री। आणि तोपर्यंत आमची नवरीबाई आली जी की केव्हाची वेट करत होती। इकडे सगळे महिला मंडळ बसलेले होते आणि लग्नाचा वेट करत होत्या। त्यानंतर झाली नवरदेव नवरीची एकदम क्लासमध्ये एंट्री आणि सुरू झाला लग्नाचा प्रोग्राम। लग्न लागलं आणि मग आम्ही सगळे गेलो जेवणासाठी। ॲक्च्युली लग्न जे आहे ते सकाळी वैदिक पद्धतीने होऊन गेलेलं होतं। सो आता फक्त माळा घालायच्या राहिलेल्या होत्या। मग जेवण करत असताना धमाल मस्ती सुरू झाली आणि मस्तपैकी जेवण केलं आणि मग आम्ही आलो खाली। खाली आल्यानंतर तोपर्यंत बाळं उठलेली होती कारण लग्न लागलं असताना बाळं झोपलेली होती आणि लक्ष्मी मस्त डान्स करू लागली। तिला आवाज ऐकायला येत होता गाण्यांचा। आणि त्यानंतर मग आम्ही सगळेजण फॅमिली फोटोज काढण्यासाठी वरती गेलो आणि मग फॅमिली फोटोज काढायला घेतले। त्यानंतर मग झाल झेंड्यासाठी नवरदेव नवरीला बोलवण्यात आलं। तुमच्यामध्ये ही प्रथा करतात का नक्की कमेंट करा। आमच्याकडे लग्न झाल्यानंतर झाल झेंडा ही प्रथा करतात। त्यामध्ये सासू ही आपल्या सुनेचं सुनमुख बघत असते आरशामध्ये। तिचं आपली सून म्हणून कशी वाटली हे सांगत असते। हा एक मजेदार किस्सा असतो आणि नंतर ते जे ताट असतं आपण दिलेलं ते ताट आगामी त्यांच्या घरातला जो काही नवरदेव असेल त्याच्या डोक्यावर देणार असतात। तर अशा प्रकारची ही प्रोसेस आहे। अशा प्रकारे मुलीकडची मंडळी मुलाकडच्या मंडळींच्या डोक्यावर हे ताट 5 वेळेस फिरवत असते आणि मग लग्न झालं आणि आम्ही आमची मुलगी तुम्हाला दिली सून म्हणून असं सांगत असते। त्यानंतर मग मुलीची आई हळदी कुंकू देते। आपला चल मनीषा दोघा जण करा सोबत थोडंसं बाहेर पर्यंत भेटून
नंतर मग मामी आणि वहिन्यांनी सगळ्यांनी नवरीबाईचे पाय धुतले आणि नवरीबाईला गुड बाय केलं. महेश भाऊ जास्त खाली करा. काय औरंगाबाद आठ दिवस सांगा. मस्त नाही फोटो काढू दे ना. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन नवीन व्हिडिओज येत राहतील तेही बघायला विसरू नका. तर आमचा हा लग्न सोहळा अगदी थाटामाटामध्ये पार पडला, पण आमची नवरी जाताना डोळ्यात पाणी आले आणि त्यामुळे दिल भारावून गेला. अशा प्रकारे हा व्लॉग इथेच मी आता संपवते. लवकरच आपण नवीन व्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.